की प्रत्येक आयोजक हा निष्णात अनुभवी लेजेंड क्रिकेटर आहे. विशाल जितेकर, संदेश पाटील, तेजस म्हात्रे, अमर पवार, आकाश तारेकर, सुमित डोंगरे, मुकेश नाईक, प्रफुल्ल पाटील आणि वीरेन गावंड हे सर्व जुने जाणते निष्णात क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याच क्रिकेटचा आदर्श मानून आजकाल नवोदित क्रिकेटपटू खेळत आहेत. तर हा इतिहास आहे. इतिहासामध्ये तुमचं नाव असंच लिहिलं जात नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं, विक्रम करावे लागतात आणि मग त्या विक्रमांची जी नोंदणी आहे ती टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात केली जाते. भविष्यात जर टेनिस बॉल क्रिकेटचं पुस्तक बनलं तर नक्कीच त्या पुस्तकांमध्ये या सर्व घटनांचा उल्लेख 100% होईल. पहिली कार कोणी जिंकली, पहिली बाईक कोणी जिंकली, पहिलं भव्य बक्षीस कोणी जिंकलं, रायगड प्रीमियर लीगचा पहिला वर्षाचा विजेता कोण होता, मिस्टर RPL कोण होता, या सर्व गोष्टींची चर्चा भविष्यात होत राहणार आहे. चला अपडेट्स घेऊया या महत्त्वपूर्ण सामन्याचे. नाणेफेक जिंकून आद्य स्मरणिका 11 नौकार अलिबाग या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करणार आहेत श्रीजा KPC इनामपुरी. चला गोलंदाजी करताना अक्षय पाटील मोन्या पहिल्या षटकाची जबाबदारी घेतोय आणि स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत ऋतिक पाटील, नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत बंटी जोशी. ऋतिक पाटील आणि बंटी जोशी. आता थोडासा बदल केलेला आहे स्ट्रायकर पेअरमध्ये. त्या बदलाचा फायदा होतोय का योगेश पवार यांना आणि श्रीजा KPC इनामपुरीला. लेट्स सी. पहिला बॉल अक्षय पाटील वाईड यॉर्करवर गेलेत. मागच्या सामन्यामध्ये मोरल बूस्ट झालाय असंच अक्षय पाटील यांनी चर्चेदरम्यान सांगितलं आणि त्याचं प्रात्यक्षिक पहिल्याच बॉलवर दाखवलं. पहिला बॉल येतोय डॉट. सुरुवात होते या सामन्याची डॉटने. ऋतिक पाटील हे सुद्धा बाईक सम्राट आहेत, उत्कृष्ट स्ट्रायकर बॅटर आहेत. फुलटॉस बॉल मिळाला पण एलिव्हेशन जास्त मिड ऑनला नाहीये. कोणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि बघा लगेचच चूक झाल्यानंतर एका धावीला 2 धावांमध्ये बदललं. जे हृदय डावीकडे असतं ऋतिक पाटीलचं ते उजवीकडे आलं होतं. कारण पहिल्या षटकातच बाद होणं कोणालाच पसंत नसतं आणि आता तो थोडक्यात बचावलेला आहे. फुल टॉस बॉलला त्याला नाही कन्वर्ट करता आलं. दरम्यान मिळतात या 2 धावा. स्कोर कार्ड सुरू झालेला आहे श्रीजा KPC इनामपुरीचा. अक्षय पाटील पुढचा बॉल चांगल्या स्लईमध्ये आलाय. मोन्या पण आता आणखीन एक संधी अक्षयने बनवली विकेट घेण्याची आणि आता कुठली चूक नाही होणार. फलंदाज बाद होतोय. ऋतिकला परतावं लागते. पहिला धक्का श्रीजा 11. ठीक आहे. म्हणजेच मुकेश नाईक यांचा 4x4 नंदीचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. लगेचच ते स्मिता असे मुकेश नाईक यांच्या चेहऱ्यावर दुपारच्या वेळी एकदा तरी गाणं वाजतंच आणि त्याचं मुकेश नाईक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचतात आणि त्यांचा आनंद ते व्यक्त करतात. त्यांच्या नंदीवर त्यांचं प्रेम आहे. चिक्या नंदीवर ते प्रेम आहे आणि म्हणूनच तेच प्रेम त्यांनी जोपासलेलं आहे. 2 धावा 1 फलंदाज बाद. अक्षयने काम केलं पहिल्याच बॉलवर आयकॉनला बाद करून. आता नवीन फलंदाज पोहोचतात यश मोरे, ज्याला पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जिंकताना आपण पाहिलं होतं. 4 षटकार खेचले होते. भन्नाट फलंदाजी आहे यश मोरेकडे आणि पुन्हा एकदा मोका मिळालाय. योगेश पवार यांनी सुद्धा ते व्यक्त केलं होतं की येस कॅपेबिलिटी आहे यशकडे आणि ती कॅपेबिलिटी दाखवावी लागेल. ट्रॅप रचला अक्षयने. ट्रॅप मध्ये पहिल्याच बॉलवर फसलाय यश मोरे. अक्षयच्या खात्यात आणखीन एक विकेट. हा विचार तर यशच्या मनात आलाच नसेल की इतका चांगला फटका सजवूनही मी कसा पेव्हिलियन बॉक्सच्या दिशेने परतू शकतो. पण कधी कधी फिल्डिंग सेटअप पाहावा लागतो.
जरी तुम्ही पहिल्या षटकात खेळतायत, कुठे फिल्डर सेट केलेले आहेत ते तपासून तुम्हाला खेळावं लागतं. त्यांनी फटका चांगला सजवला होता. पंच करताना त्यांना एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करायचं होतं. जवळपास ती बाउंड्रीज होती, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निशांत कदम यांचं कुठलीच चूक न करता त्यांनी झेल टिपला आणि अक्षयच्या खात्यात आणखी विकेट. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाज अक्षय पाटीलने. तर पाहूया आता श्रीजा केपीसी इनामपुरी संघाच्या धावफलकाला न्याय देण्यासाठी पोचतायत कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार. कित्येक विक्रम योगेश पवार यांच्या नावावर आहेत. त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये बाईक जिंकण्याची सुद्धा इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्याचमुळे रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी स्वतःला ॲडजस्ट केलंय. अनुभव काय असतो त्यांनी कित्येक मैदानात दाखवले आणि आता त्या अनुभवाची गरज आहे. पण हॅट्रिकवर आहे अक्षय पाटील मोन्या. आतापर्यंत रायगड प्रीमियर लीगमध्ये एकही विकेट हॅट्रिक नाही झाली आणि त्याच उंबरट्यावर पाय ठेवतोय अक्षय पाटील. पण समोर आव्हान कोणाचं आहे? योगेश दादा पवार. श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचा धावफलक थोडासा गडबडलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 2. हॅट्रिक बॉल मोन्या. प्रयत्न विकेटसाठी होता पण स्लीप नव्हती. शॉर्ट थर्ड मॅला क्षेत्ररक्षक होते. जर स्लीप ठेवली असती तर मग विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान गेला असता अक्षय पाटील. बघा बॉल कुठे लँड झालाय आणि मला असं वाटतं छोट्या तेच सांगतायत की स्लीप ठेवायला पाहिजे होती, पण असं झालं गेलं, विसरून जायचं असतं. प्रवीण घरत हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रायगडचा रॉस टेलर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा बघा काय टर्न मिळतोय. सुक्या बॉलला कसं ग्रीप करायचं आणि बॉलच्या टर्नचा फायदा कसा उचलायचा त्याचं प्रमाण अक्षय पटेल पहिल्या षटकात दिलं. टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षयसाठी. कॅप्टनने सुरुवात चांगली दिली संघाला. 2 फलंदाज बाद 2 धावा. टीम श्रीजा केपीसी इनामपुरी. पहिल्या षटकाचा खेळ तर आद्य नाईक स्मरणिका 11 अलिबाग संघाच्या नावावर गेलेला आहे, पण अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आहे. योगेश पवार हे जे मास्टरमाइंड जे खेळपट्टीवर आहेत त्यांनी जर योग्य त्या पद्धतीने या डावाला ॲनलाइज केलं तर 70 ओलांडली जाऊ शकते, जी गरजेची बाब आहे इनामपुरी संघासाठी. बंटी जोशी ऑन साईडला लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्या झोनमध्ये स्ट्रॉंग खेळतात सुद्धा. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. बॉल तर डायव्हर्ट झाला होता पण संपर्क कुठे ते पंचांनी तपासलं आणि त्याचमुळे त्या अपीलला फेटाळलं. सुरुवात होते या षटकाची डॉट बॉलने, जशी सुरुवात मागच्या षटकाची झाली होती डॉट बॉल आहे. प्रिन्स बोकाडे मागच्या सामन्यात धमाकेदार गोलंदाजी प्रिन्स यांची सुद्धा राहिली होती. बंटीचा हा पंच चुकलाय पण तो नो मॅन्स लँडमध्ये धाव पडतोय, तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. बंटी जोशी यांच्या नावावर सुद्धा मालिकावीरच्या 15+ बाईक्स आहेत आणि एक 4 व्हीलर आहे. म्हणजे ते बाईक सम्राट आहेत, कार सम्राट आहेत. म्हणजे आपण कांचनजी तुम्ही स्कोअर मोजता, विकेट मोजता, पण आम्ही समालोचक गाड्या मोजतो. म्हणजे कोणाच्या नावावर किती 4 व्हीलर्स आहेत, किती 2 व्हीलर्स आहेत. रेकॉर्ड तर केतन म्हात्रे यांच्याच नावावर आहे. पाहूया तो रेकॉर्ड भविष्यात ब्रेक होईल का. धावसंख्या 3, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल प्रिन्स वाईड यॉर्कर. अडचण कधीच मोठी नसते, आपण ती विचार करून करून मोठी बनवतो आणि त्याचमुळे ती अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. नाव मोठं आहे इनामपुरीचं आणि नाव टिकवण्यासाठी आता खेळ सुद्धा तसाच द्यावा लागणार आहे. आणि दोन्ही फलंदाज असे नाही आहेत की नौखे आहेत, ते अनुभवी आहेत, निष्णात आहेत, पारंगत आहेत, मातब्बर आहेत. तो खेळ द्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही संघामध्ये खेळत असताना कधी कधी तुमच्या बाजूने सामना जात नाही, पण कधी कधी तुम्हाला सुद्धा एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतात. मागचा सामना बघा ना, 3 षटकातच फिनिश झाला. जरी 60+ आव्हान होतं पण ते 3 षटकातच पूर्ण केलं. 3 षटकं राखून तो विजय पूर्ण केलेला आहे, तो म्हणजे टीम आद्य नाईक स्मरणिका 11 अलिबागने. आणि तो मोरल बूस्ट झालाय. पण आता तेच लक्षात घेत असताना आपण सुद्धा एक सामना जिंकलेलो आहोत. श्रीजा केपीसी इनामपुरी या संघाला ते लक्षात घ्यायचं. सुरुवात त्यांच्या आजच्या दिवसाची विजयाने झाले, तर मग ते देखील लक्षात घ्यावं लागेल. ओनर आहे तर श्रीजा केपीसी इनामपुरीचे
गजाननजी पाटील आणि श्रीजाजी पाटील आणि अद्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 अलिबागच्या ओनर आहेत अमितजी नाईक. पुढचा बॉल प्रिन्स इक्कू दादा मास्टर माइंड हे नाव तुम्ही असंच कमवलं आहे. खूप चांगली स्पीच तुमच्या ऐकायला मिळाली. नवोदित क्रिकेटपटूंना खूप चांगलं मार्गदर्शन आपण देत आहे, त्याबद्दल आपल्या शुभेच्छा. आणि इतकं चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलत त्याबद्दल आपला आभार. धावसंख्या 3 झालेत. स्कोअर कार्ड सिंगल डिजिटवरच आहे, डबल डिजिटवर नेण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. पुढचा बॉल वेग भन्नाट आहे. हा प्रिन्स आजच्या दिवसाचा वेगाचा राजा आहे. काय गोलंदाजी तिन्ही सामन्यांमध्ये प्रिन्सच्या वतीनं मिळाली अलिबाग संघाला. भरवशाचा गोलंदाज. मागच्या 2 सामन्यांमध्ये अक्षय पटेल तितका चमकला नव्हता, पण प्रिन्सने ती कामगिरी करून धावसंख्येला वेसण घालण्याचं काम केलं आणि आता सुद्धा त्याच ट्रॅकवर त्याची गोलंदाजी आहे. समोर आव्हान आहे योगेश पवारचं. ड्राईव्ह केलाय बॉलला. आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हमजा खान. 1 धाव पूर्ण. स्ट्रायकर्स एंडला. आता फलंदाज पोहोचतील ते म्हणजे पुन्हा एकदा योगेश पवार, कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. श्रीजा केपीसी इनामपुरी 4 धावा 2 फलंदाज बाद. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रिन्स बोकाडे यांच्यासाठी. फक्त त्यांनी खर्च केलेल्या आहेत 2 धावा. ही योग्य वेळ आहे. जसा मी उल्लेख केला की बाईक सम्राट खेळपट्टीवर आहे, तसेच स्पर्धा सम्राट खेळपट्टीवर आहेत, तर मग आजचा दिवस तुमच्या नावावर करावा लागेल. नेहमी पॉझिटिव्ह असतात योगेश पवार. कुठलीही सिच्युएशन असू द्या ते पॉझिटिव्ह असतात. तो त्यांचा एक मोठा गुण आहे. आणि आता या अडचणीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार करून धावसंख्येचा वेग कसा वाढवता येईल तो प्रयत्न द्यावा लागेल. करायचं आहे तर तुम्हालाच करायचं आहे. कारण या अगोदर ते सुद्धा जसा विचार बोलतात की मी सिच्युएशनला अनालाइज करून संघासाठी ते चांगलं आहे ते करतो आणि तेच करायचंय. संघासाठी चांगलं काय करायचंय तर प्रत्येक षटकात 2 ते 3 मोठे स्ट्रोक आलेच पाहिजे. ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत कुणाल तारेकर. या स्पर्धेसाठी त्यांची देखील मेहनत आहे. 4 धावा 2 फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर येत आहेत. आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अक्षय पाटील मोन्या. ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचे बॉलवर पोहोचतायत. अजूनही त्या मोठ्या फटक्यांची जी गरज आहे ती गरज पूर्ण केली जात नाही. पूर्ण होते फक्त 1च धाव. 1 धाव वाढून स्कोर झालेला आहे तो म्हणजे 5 वर. निच्चांक हा शब्द लक्षात घ्यावा लागेल. तो नको आहे तर मग आत्ताच प्रयत्न द्यावे लागतील. नको असलेला रेकॉर्ड. बंटीला ते कळलंय आणि बंटीने आता तो वनवास संपवला. बॉलला पाठवले काऊ कॉर्नर सीमारेषा पार. धावांची कोंडी फोडले बंटीने. षटकार. आता कुठे बंटी जोशीला आले जाग आणि आता त्यांनी जगाला दाखवलंय की मी आहे फलंदाजीचा वाघ. षटकार खेचलाय. चांगला बॉल यावेळेस अक्षयने सुद्धा ती लय पकडून ठेवली. वाईड यॉर्करवर त्यांनी ट्राय केले. तसं मी उल्लेख केला की कोरड्या बॉलवर अक्षय चांगली गोलंदाजी करतो आणि त्याची गोलंदाजी तशीच पाहायला मिळते. जी गोलंदाजीची धार आहे जशीच्या तशी. ऑन साईडला कन्वर्ट केलाय हा स्ट्रोक, पण पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का तर नाही, कारण या पार्टनरशिपवर खूप काही अवलंबून आहे. श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचं भवितव्य. त्याचमुळे कोणीही बाद झालं तर ते श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला परवडणार नाही. बंटीला सुद्धा थांबायचंय आणि योगेश पवार यांना सुद्धा थांबायचं. धावसंख्या 12-16 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 20 चेंडूचा खेळ ज्या पहिल्या डावातला बाकी आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. अजूनही ती एलिव्हेशन मिळत नाही आहे योगेशला. बॉल लॉंग ऑफला तोपर्यंत एकदा पूर्ण होते आणि दुसरी धाव तुझा मिळेल, कारण बॅकअप नाही आहे.
आणि श्रीजा 11 KPC इनामपुरी संघाला लक्षात घ्यावं लागेल की मागच्या वर्षीची उपविजेता टीम राहिलेली आहे. तर मग ते उपविजेते पद मागच्या वर्षी कसं गाठलं त्यासाठी या वर्षी सुद्धा ते प्रयत्न या सामन्यात देण्याची गरज आहे. शेवटचा बॉल धावसंख्या 14 श्रीजा KPC इनामपुरी. फुलटॉस बॉल दिली दिशा आणि अक्षयची झाली दुर्दशा. बॉल बॅकवर्ड स्कोर सीमारेषा पार. पवारची पॉवर सिक्सर. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगडात आलो. अग्रगण्य स्पर्धांमध्ये कांचन पालकर हे नेहमीच भेटतात कारण ती अप टू डेट स्कोरिंग त्यांनी स्वतः काय मला असं वाटते स्कोर कार्ड असेंबल केलेलं आहे. म्हणजे जे काही कॉमेंटेटरला हवंय ते स्कोर कार्डवर पाहायला मिळतं आणि ते स्वतः त्यांनी असेंबल केलेलं आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. स्कोरर सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावतो कुठल्याही स्पर्धेमध्ये. एक एक धाव एक एक विकेट व्यवस्थित नोंदवली जाते आणि ते रेकॉर्ड त्या खेळाडूच्या नावावर जातात. ब्रॉडकास्टिंग तर आता आले पण अगोदरपासून स्कोररचं काम खूप महत्त्वाचं राहिलं आहे कुठल्याही स्पर्धेसाठी. थँक्स टू मिस्टर कांचन पालकर. धावसंख्या 20 झाले. 2 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. सिक्सर सुप्रीमो हे चेंडू आपण या स्पर्धेसाठी वापरतोय. खरं तर सिक्सर सारखाच आहे. ब्रँड त्यांनी मेंटेन केलेला आहे. सिक्सर सुप्रीमोचे बॉल रिझल्ट चांगला आहे कांचनजी. आउटपुट चांगलं आहे सिक्सर सुप्रीमो चेंडूंचं. आपण जो स्विंग बॉल पाहतोय आता मला एक फोन आला होता म्हणजे मी असंच ती चर्चा करतोय की स्माइली बॉल वापरले जात आहेत का, कारण प्रेक्षकांना तसेच दिसत आहेत. तर नाही, स्माइली बॉल नाही आहेत, ते स्विंग बॉल आहेत आणि बॉल स्विंग सुद्धा होत आहेत. फक्त ती डिझाईन नाही आहे तर त्यामागे स्ट्रक्चर आहे. सिक्सर सुप्रीमोचं खूप चांगलं इंजिनिअरिंग वर्क आहे की त्यांनी तसे बॉल बनवलेत की बॉलला स्विंग सुद्धा मिळतोय. काल आपण प्रथमेश म्हात्रेची गोलंदाजी पाहिली, त्यांना खूप चांगला स्विंग या स्विंग बॉलवर मिळत होता आणि तसे रेग्युलर बॉल सुद्धा खूप चांगला रिझल्ट देत आहेत सिक्सर सुप्रीमोचे. धावसंख्या 20 झाले. योगेश खेळत आहेत 10वर. स्ट्राईक रेट कमी आहे पण हे महत्त्वाचं आहे की ते थांबलेत. काही गडबड ते करत नाही. त्यांना माहिती आहे 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये कधी चार्ज करायचं आहे. बंटी जोशी यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. धावांची कोंडी फोडण्याचं काम बंटी जोशी यांनीच केलं आणि त्याला 7 मागच्या षटकामध्ये योगेश पवार यांनी दिली. प्रिन्सलाच बोलवण्यात आलेला आहे. पर्याय तोच आहे, योग्य पर्याय आहे. त्यांनी ती दुसरं आणि चौथ्या षटकाची कामगिरी आपल्या नावावर करण्यासाठी प्रतिज्ञाच घेतली जणू काही. पण हा बॉल स्टंपवरून गेलाय का असंच पंचांचं मत आहे आणि त्याच मी आता येतोय हा डॉट बॉल. समोर योगेश पवार आहेत. त्यांना माहिती आहे की DRS नेमका कधी घ्यायचा आहे. ते स्तब्ध होते. बंटींनी मागणी जरूर करण्याचा विचार केला होता पण ते स्तब्ध राहिले. डॉटने सुरुवात झाली या षटकाची. आणखीन एक डॉट. काय ॲबिलिटी आहे या गोलंदाजाची. भविष्य उज्ज्वल आहे. आपल्या गोलंदाजी धार तो स्पष्टपणे दाखवतोय आणि म्हणतात ना की जर तुमची गोलंदाजी टाईट असेल तर तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असतं आणि तेच पाहायला मिळते अलिबाग संघासाठी. प्रिन्स बोकाडे. पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज बॉल मागे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत शिरविक. मागच्या सामन्यात शिरूने काय रिले कॅच कंप्लीट केला होता. अक्षयने बॉल फक्त ढकलला आणि त्याला जज करताना शिरूर तो झेल चिपला. धावसंख्या 21 झालेली आहे. 21 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्येचा वेग वाढण्याची गरज आहे. हा शेवटचा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे. सुपर 16 मध्ये तुम्हाला घेऊन जाणारा सामना आहे, हे लक्षात घेऊन खेळायचंय. ड्राईव्ह केलंय बॉलला. संपर्क बॅटच्या मध्यावर बॉलचा होत नाहीये. बॉल कव्हर पॉईंटला पोहोचतोय तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल पूर्ण केला जातोय. 2 मिळत आहेत. श्रीजा KPC इनामपुरीला धावसंख्या पोहोचते 23वर. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3.4. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्षात घ्यायचंय योगेशला, लक्षात घ्यायचंय बंटीला. पुढचे 14 बॉल खूप महत्वाचे आहेत कारण मागचा सामना जो 60 धावांचा होता तो 3 षटकातच संपला. त्यामुळे आता त्याहून पुढचा विचार करावा लागेल इनामपुरीला.
पण गोलंदाजच तुम्हाला स्कोप देत नसतील तर तुम्ही कराल तर काय कराल? बॅकलिपला खाली घेण्याखेरीज पर्याय नव्हता योगेशकडे. पूर्ण होते एकच धाव. प्रिन्सने जखडून ठेवलंय फलंदाजांना. कोण म्हणते क्रिकेट हे फलंदाजांचं आहे? गोलंदाज काल सुद्धा कामगिरी चांगली करताना पाहायला मिळाले. आज तर एक निर्धाव षटक आपण पाहिलं. रबर बॉलमध्ये निर्धाव षटक खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतं आणि ते आज संयम म्हात्रेचं ते निर्धाव षटक आपण आज पाहिलं. शेवटचा बॉल आहे प्रिन्सचा. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. रोल बदललाय प्रिन्सचा. इकॉनॉमिकल राहिलेत ते. बॉल हवेत. आता विकेट टेकर सुद्धा राहतील का? मिडॉनला कुणाल पोचण्याचा प्रयत्न करतायत पण 2 धावा पूर्ण केल्या जातील. जितक्या धावा गोळा करता येतील तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न आहे. कारण आता 4 षटकांचा खेळ संपलाय. श्रीजा केपीसी इनामपुरी संघाची धावसंख्या 26. 2 फलंदाज बाद. 26 लॉस ऑफ 2. चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. शिरुविक मिळेल ते काम करता आलं पाहिजे आणि त्याच कामावर कटिबद्धता शिरुविक यांची पाहायला मिळालेली आहे. संघ जेव्हा खेळतो तर आपल्याला जास्त मिळायला हवं असं नसतं. कोणाकडून किती काढून घ्यायचं हे काम कॅप्टनचं आहे आणि अक्षयने चांगली कॅप्टन्सी या सामन्यामध्ये निभावलेली आहे. दोन्ही गोलंदाजांनी आपले स्पेल कंप्लीट केले. दोन्ही गोलंदाज चांगल्याच स्टॅट्सवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पण आता स्टॅट्स बदलायचे आहेत फलंदाजांना. हलकासा क्रॅम्प योगेश पवार. चला फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये घ्यायचं आहे. योगेश पवार बिझी क्रिकेटर आहेत, फिटनेस कोच आहेत, फिटनेस चांगला आहे. पण कधी कधी आपलं शरीर सुद्धा आपली साथ देत नाही आणि बघा लगेच त्याचे मित्र त्यांना आले. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नका त्यांना, गरज नाही आहे. ते लगेच फिट होतील. 2 मिनिटं त्यांना लागतील कारण प्रॉपर वर्कआउट त्यांना कसा करायचा आहे माहिती आहे. एनर्जी रिटेन कशी करायची आहे ही माहिती आहे. आणि आमचे प्रेक्षक हुशार आहेत मुकेश दादा. प्रेक्षकांना सर्व काही माहिती आहे. चला आपण सामना सुरू करायला हरकत नाही आहे. कुणाल ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. कुणाल कशाला काय झालंय? पाऊस. एरे रे पावसा तुला देतो पैसा असं कोण म्हणते? योगेश पवार. चला असं मी तर म्हणे श्रीजाचे सर्व मेंबर्स म्हणत असतील. पण आता पाहूया. पाऊस आलाय, वातावरण बदललंय, धावफलक बदलला गेला पाहिजे आणि पाहूया धावफलक बदलण्यासाठी पावसाची जी मदत आहे ती श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला मिळते का? क्रिकेट मी म्हणालो ना की चेस आहे मुकेश दादा, की आपलं क्रिकेट ही चर्चेपुरतीच मर्यादित आहे. पण मैदानाच्या आतमध्ये एक मोठा सिलेबस आहे क्रिकेट म्हणजे. वेगवेगळ्या पद्धतीने खेळाडू विचार करतात, वेगवेगळ्या पद्धतीने कॅप्टन्स पर्याय वापरतात, वेगवेगळ्या पद्धतीनं कॅप्टन्स मैदानाला ॲनलाइज करतात, वातावरणाला ॲनलाइज करतायत. आणि आता बघा ही जी चाल आहे ती आता कशा पद्धतीनं समोरच्या संघावर बसते ते आता आपण पाहणार आहोत. की शिरुविक जो एक महत्त्वपूर्ण घटक आहे अलिबाग संघाचा गोलंदाजी करताना, तो काम करून जाईल. फुलटॉस बॉल होता, स्विंग बॉल वापरला जातोय. बॉल पोचेल वाईड ऑफ लॉंग ऑनला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थ्रो थोडासा वाईडिश आणि अपिश होता, त्याचमुळे गॅदर नाही झाला. अक्षय पाटीलला 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोचते 28. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता नाही तरी कधी नाही हाच विचार लक्षात घ्यावा लागेल. कारण आत्ता जर आपण मनासारखं खेळलो नाही किंवा जिंकण्यासाठी प्रयत्न दिले नाही तर मग 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल आणि खूप कठीण जातं. जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही तर 1 वर्ष वाट पाहणं खूप काही गोष्टी तुम्हाला निगेटिव्ह करून जातात. ती निगेटिव्हिटी नकोय तर हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. श्रीजा 11 इनामपुरी. फुल लेंथ बॉल होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न योगेश पवार यांचा. दरम्यान पूर्ण होते विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट 1 रन.
एकदा वाढते, पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. आणि खरं तर इम्पॅक्ट सुद्धा मला असं वाटतं इलेक्शनच्या बाहेरच जाणारा होता. योग्य डिसिजन पंचांचं. योगेश पवार, बंटी जोशी, यश मोरे यांचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं, पण पहिल्याच बॉलवर त्यांना अक्षय पटेलने ट्रॅप रचून बाद केलं. फटका चुकीचा नव्हता, नो डाऊट, पण आता क्षेत्ररक्षकाची सजावट पाहून सुद्धा तुम्हाला कधी कधी स्ट्रोक जनरेट करायचे असतात. आता अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंटी जोशी स्ट्रायकर्स एंडला. बंटी जे पेटचं नेतृत्व करतात, बंटी जोशी. उत्तम दर्जाचं ग्रामीण क्रिकेट बंटी जोशी यांनी खेळलेलं आहे आणि म्हणूनच ते बाईक सम्राट आहेत, कार सम्राट आहेत, मालिकावीर कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या नावावर केले आहेत. तर मग त्याच गोष्टीची साक्ष आज देण्याची गरज आहे बंटी जोशीला, योगेश पवारला. कारण आता स्ट्राईक रेटवर सुद्धा क्रिकेट खेळलं जातं. स्ट्राईक रेट दोघांचा म्हणावा तितका चांगला नाहीये. धावसंख्या 30. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहेत, लांब आहेत, थर्डमॅनचे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बॉल नाही थांबणार, बॉल जाईल सीमारेषा पार. पण पंचांचा निर्णय काय येतोय, चौकार की षटकार, त्याची तपासणी आपण करणार आहोत. चला, या बॉल नेमका लँड कुठे झालाय, बाउंड्री लाईनच्या आत की बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्याची तपासणी मुकेश सर करण्यासाठी येत आहेत. या जय सर, या बाउंड्री चेक करायचे. चौकार किंवा षटकार. नानोबा मैदानावर आपण आहोत पारगावच्या. आणि काय चॉईस आहे आयोजकांची की आउटफील्डसुद्धा सपाट आहे, खेळपट्टीसुद्धा खूप चांगली आहे, बॉलिंग ट्रॅक चांगला आहे, सर्वात महत्त्वाची बाब. आणि मला असं वाटतं कधी कधी खेळपट्टी इतकी सपाट आहे की बाजूच्या विमानतळावरचं विमान तुमच्या खेळपट्टीवर सुद्धा उतरू शकतं. इतकी सपाट अशी खेळपट्टी तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंटची. खूप चांगली टेलिकास्टिंग आहे. सर्व काही गोष्टी तुम्हाला अचूक ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. अपडेट्स अचूक तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आता बॉल कुठे जाऊन पडलाय त्याची तपासणी आहे. षटकार आहे, षटकार. तर ही जी गरज आहे ती गरज बंटीने पूर्ण केली. षटकार आलाय इनामपुरीसाठी. पाहूया आता तो वेग, ती इच्छा सातत्याने पाहायला मिळेल का. यॉर्कर लेन, विकेट किपर चुकले पण आहे बॅकअप प्लॅन बिहाइंड द विकेट. थर्ड मॅनला एक धाव मिळते. सेकंडचा कॉल दिला जाणार नाहीये कारण आता दोन्हीही वाघ जे आहेत ते आता डरकाळी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 37 धावा धावफलकावर आहेत. 60 पर्यंतचा पल्ला गाठायचा आहे असं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. योगेश पवार खेळत आहेत 16वर, बंटी जोशी खेळत आहेत 18वर. दोघांनी जवळपास 12 चेंडू घेतलेत. जर आपण दोघांच्या एव्हरेजचा विचार केला तर, सुवर्णमध्ये काढला तर, आणि खूप वेळापासून ते खेळपट्टीवर आहेत. तर आता तो वेळ चांगल्या वेळेत बदलण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. पण काय पकड मजबूत ठेवले या सामन्यावर आद्य अमित नाईक. पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलिबाग संघाच्या एकूण 1 गोलंदाजाने. आणि त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलंच झालंय कांचनजी. त्यांना सुद्धा ते नक्कीच आपण ॲडव्हान्टेज द्यायला हवं. गोलंदाजांना सहकार्य करण्याचं काम क्षेत्ररक्षकांनी केलंय. क्लासिक कॉपीबुक स्टाईल ड्राईव्ह कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल पण नाही घेतला जाणार, पण आता घेतलाय कारण थ्रो थोडासा ऑकवर्ड, थोडासा दूर मिळतात. या 2 धावा, 2 धावा वाढत आहेत. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 39 धावा. सिंगल डबल्सवरच अजूनपर्यंत भर दिसतोय. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पूर्ण डावामध्ये आपण जर षटकारांचा आढावा घेतला तर 3च षटकार स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. आणि डॉट बॉलची संख्या खूप जास्त आहे. 10पेक्षा जास्त डॉट बॉल्स या डावामध्ये. जाऊ दिले बॉलला पण मागे आहे फिल्डर फाईन लेगला. वेट फॉर अंपायर सिग्नल. एक धाव पूर्ण केले आणि या दुसरी धावेसाठी प्रयत्न केले जातात. योगेशचा हा कॉल किती वेगानं त्या 3 धावा मिळतील. वाईड बॉलच्या 3 धावा ॲड होतील. अजूनही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे योगेश पवारचा. तो आपली वेळ इन्व्हेस्ट करतोय, आपला एक्सपिरियन्स इन्व्हेस्ट करतोय या डावामध्ये. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 42 धावा धावफलकावर. अजूनही षटक संपेल का. ओव्हरस्टेप, साईड लाईनच्या पलीकडे बॉल पिच झालाय का.
ते तपासायचंय. ऑनफिल्ड या कारण बॉलर अगदी स्क्रीनच्या मध्ये आलेला आहे, तर हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा आलेला आहे. एकदा वाढते स्कोर झालेला आहे 43 धावा. आणि आता शेवटचा बॉल अजूनही षटकात संपन्न. शिरूचं षटक थोडंसं महागड राहिलंय आणि इनामपुरीच्या फायद्याचं राहिलंय. बॉल तर मागे डायव्हर्ट झालाय. पाहूया किती धावा मिळतील. एकदा तो पूर्ण केले, सेकंडचा कॉल दिला जातो. आता बघा योगेश पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा वापर. पुन्हा 3 मिळतील. काही न करता, मेहनत न घेता धावांचा फायदा मिळतोय. श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला 3 धावा वाढून स्कोर जातोय तो म्हणजेच 46 वर. आपण एक उल्लेख केला होता की 60 धावा आणि त्या 60 धावांकडे आता मजल चालू झालेली आहे. साक्षी श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाची. योगेश थांबलेत खेळपट्टीवर. त्यांना माहित आहे की कशा पद्धतीने सिच्युएशनचा फायदा उचलायचा आणि आता प्रेशर डायव्हर्ट होतं शिरू वीकवर. आणखीन एक वाईड मिळेल का? अंपायर्स कॉल फॉर फेअर बॉल. चला फेअर बॉल. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. चला 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा केपीसी इनामपुरी संघाची धावसंख्या 46 झाली. 46 लॉस टू विकेट्स. रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आपण पाहतोय. बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा, 32 संघांना एकत्रित करणारी स्पर्धा, 15 तालुक्यांना क्रिकेटच्या माध्यमातून एकाच मंचावर आणणारी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग. आणि प्रत्येक वर्षी ती भव्यता जोपासण्याचं काम आयोजक करतील, कारण ती आयोजकांची मेहनत आहे. विशाल जितेकर, संदेश पाटील, तेजस म्हात्रे, अमर पवार, आकाश तारेकर, सुमित ढोंगरे, मुकेश नाईक, प्रफुल्ल पाटील, वीरेन गावण आणि प्रमोद घरत या सर्वांची मेहनत आहे. या सर्व मित्रांची मेहनत आहे. आणि कुपन. चला प्रेक्षकांनो, इतक्या लांब आलात, रिक्षाने आला असाल, बसने आला असाल, जर हे मैदान सोडताना बाईक घेऊन जायची असेल तर 50 रुपयांचं कुपन खरेदी करा. 50 रुपयांमध्ये लकी ड्रॉ होईल आणि त्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला बाईक जिंकण्याची संधी आहे. 50 रुपयात एक बाईक जिंकण्याची संधी आहे. हमजा खान बॉलिंग ट्रॅकवर आहे. धावसंख्या आहे 46. करायचंय तर आताच, कारण म्हणतात ना की करावेच लागेल. हा शेवटचा पर्याय असताना पूर्ण ताकद पणाला लावावी लागते आणि पाहूया ती ताकद पणाला लागते का, बंटीची ताकद पणाला लागते का, योगेश पवारची. 6 बॉल्स बाकी आहेत. 6 बॉल्समध्ये पाहूया हमजाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 2 फलंदाज कशा पद्धतीने देत आहेत. हमजाकडे कठीण प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता बंटीने, पण त्याला यश नाही मिळालं. चला स्ट्रायकर सेंट. चला रनआउट आहे का त्याची तपासणी स्ट्रायकर्स एंडला. चला जय पवार सर पुन्हा एकदा येत आहेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये.
त्या घटनेला पुन्हा पाहिलं जाईल, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. योगेश पवार सेफ आहेत की नाही त्याची चाचणी केली जाते. पहिली फ्लाईट कधी बुक करतायत दिबा पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियम एअरपोर्टवर? कांचन सर जातील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळातून. प्रत्येकाची तीच इच्छा आहे की आपल्या तिकिटावर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आलं पाहिजे, तरच कुठेतरी तो प्रवास आपला सुखाचा असेल, आनंदाचा असेल. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे, प्रत्येक समाज बांधव प्रयत्नशील आहे. वेगवेगळी आंदोलनं केली जात आहेत की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव मिळावं. फलंदाज बाद आहे, बॅटरीज आउट. योगेश पवार यांचा खेळ संपला. धावचीच्या स्वरूपात संधी देऊया मिस्टर चौधरी. जाणता राजा शिवबाबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला, आणि तेच आपण ताट मानेनं जे मिरवतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांमुळे, स्वराज्य स्थापनेमुळे आणि त्यांच्या त्या शासनामुळे. नवीन फलंदाज पोचतायत मैदानात 5व्या क्रमांकावर. तहा आलेले आहेत आणि तहाच्या त्या शेवटच्या षटकाची मला पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटते प्रेक्षकांना. जरी त्यांनी चेंडू घेतले होते पण त्याची भरपाई सुद्धा पुढच्या षटकात केली आहे. तर तहाला तेच करायचंय की आता वेळ कमी आहे आणि ती वेळ आपली कधी होईल तर हे पुढचे 5 बॉल व्यवस्थित खेळले तर धावसंख्या 46. बॉलला हलक्याने फक्त ढकललंय. हमजा फॉलो थ्रू मध्ये येत आहेत. स्ट्रायकर सेंडला थ्रो, तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल सुद्धा कंप्लीट होईल का? होईल. तिसरीचा कॉल दिला जाईल का? तर नाही. यावेळेस 2 धावांवरच फलंदाज एकमेकांना नकार देत आहेत. 2 धावा वाढतायत. धावसंख्या पोचते आता 48 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुष्काळ पडलाय चौकार षटकारांचा. तो दुष्काळ बाजूला करावा लागेल, कारण तहा यांना मागच्या सामन्यामध्ये आपण एक चांगला खेळ देताना पाहायला मिळाला. तर आता सुद्धा तसाच खेळ प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळेल का? तहा यांना तसा खेळ द्यावा लागेल. पहिल्या बॉलवर डबल मिळाले. पुढचा बॉल 48 धावा. क्रॉस बेटेड खेळायचं आहे. वेग चांगला आहे हमजाकडे. मध्यम बांध्याचा हा गोलंदाज आयकॉन का आहे त्याची प्रचिती देतोय तो. फलंदाजी करताना सुद्धा आणि गोलंदाजी करताना सुद्धा तो कन्सिस्टंट राहिलेला आहे आणि म्हणूनच या संघाचा महत्त्वाचा घटक म्हणून हमजा खान यांची देखील तीच खेळी सातत्यानं राहिलेली आहे. आद्य नाईक स्पर्णिका 11 अलिबाग संघासाठी 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. धावसंख्या 48. लेट पण थेट आणि ग्रेट. या शेवटच्या षटकामध्ये जी आवश्यकता होती ती पूर्ण केली तहाने. षटकार खेचून साधावा. चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 50 पार करून 54 वर 54. आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तहा स्ट्रायकर सेंडला. हमजा खान बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे 2 बॉल महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. पण जर श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचा दृष्टिकोन पाहिला तर हे 2 बॉल महत्वाचे आहेत. ड्राईव्ह केलं बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल कव्हर्सला पोचतोय. हमजा पोचेल बॉलवर. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल. हमजा नाही पोचू शकला त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या पोचते 56. शेवटचा बॉल. तहा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि आता पाहूया हमजा या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने आपल्या षटकाचा शेवट करतोय. षटकाचा शेवट इनामपुरीच्या बाजूने होईल की षटकाचा शेवट हा अलिबागच्या बाजूने होईल त्या पुढच्या बॉलवर ठरेल.
पण 60च्या पलीकडे अजूनही तीच चर्चा होऊ शकते. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर पाहूया 60 धावा ओलांडणारा स्ट्रोक खेळला जातोय का तहाच्या वतीने की हमजाचं पुनरागमन. हमजाचं पुनरागमन पाहायला मिळालेलं आहे. थ्रो केला जातोय पण ही धाव मिळेल. एक धाव मिळते आणि अशा पद्धतीनं षटक संपते. 6वं धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कार्डवर 57 धावा जिंकण्यासाठी 36 चेंडू 58 धावांची गरज आहे. 36 balls and 58 runs required to win. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय पण आपण लगेचच आमच्या डिस्क जॉकीला संधी देतोय आणि पुढचा डाव जसा सुरू होईल आपण अमित म्हात्रे यांचा आवाज पुढच्या डावासाठी ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ये सुंदरा कोण तू नाटिकाटी धन्यवाद. मनीष पाटील सर यांचा आपण आवाज ऐकत होतात. एक इनिंग संपली गेली आणि आता अद्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलिबाग संघाला विजयासाठी बरोबर धाव पाहिजे ते म्हणजे 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. अच्छा दिवसातील शेवटची मैच. आए हुए क्रिकेट के तमाम दर्शकों का हम तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं और इस मैच का उत्तरार्ध का विवरण देने के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ने जा रहे हैं. तो फिलहाल इस 58 का पीछा करने के लिए 2 सलामी बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं. खुद कप्तान नौखार अलीबाग के अक्षय पाटिल जिन्होंने पिछले मैच में 5-6 उत्तुंग छक्के लगा दिए थे और लोगों का उन्होंने दिल जीता. ऐसी बल्लेबाजी की थी. वही और उनके साथीदार भी पहुंचे. लेकिन यहाँ कप्तान योगेश पवार जी इनका प्लानिंग क्या है, उनके आरंभिक गेंदबाज कौन होंगे, वो अपने कप्तान ने दी हुई कंधों के ऊपर जिम्मेदारी किस तरह से निभाएंगे. 58 रनों का पीछा करने में अंपायर के पास जो गेंदे हैं वो गेंदे इस बार देखा जाए 2 खिलाड़ियों ने चेक किया है. आरपीएल 2 रबर बॉल प्रतियोगिता. तो चलिए हम अब मुकाबला शुरू करने के लिए अंपायर को विनती करते हैं. अक्षय पाटिल और सुमित भगत ये जोड़ी मैदान के अंदर और स्ट्राइक के ऊपर खेले कप्तान अक्षय और गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए यहाँ श्रीजा केपीसी इनामपुरी के आरंभिक गेंदबाज तैयार है. सुंदर यहाँ हवा छूटी और क्या क्लैरिटी है 24 इवेंट संदेश पाटिल और इनकी भी साउंड की क्लैरिटी अच्छी नहीं तो उन्हें भी गुस्सा आ जाएगा.
तो चलिए मुकाबला शुरू होने जा रहा है और 58 का पीछा करने के लिए तैयार है अक्षय पाटिल। पहले गेंद का सामना करेंगे अजय और ये लॉब किया है, छक्के की संभावना, धूम धड़कर पहले बॉल पे मार दिया छक्का, हक्का बक्का किया बॉलर को, क्या ठोका यार। गेंददार इतना लंबा छक्का देगा, ये भी आवाज मेरे से मिलता जुलता है। यस तो मुझे तो इनिंग अगर रुकती नहीं तो मुझे 6 गेंदों के ऊपर 6 छक्के होते। क्या जबरदस्त इस बार देखा जाए, यहाँ बल्लेबाजी कड़क की है और यहाँ एक लाजवाब छक्का, जब छक्के से शुरुआत की है वीरेंद्र सहवाग जी ने, उस तरह से शुरुआत। और इसी बीच इस गेंद को खेलने जरूर गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, एक सुंदर बॉल देखने को मिल चुकी है, परिवर्तन वाली बॉल। जानते इस बार देखा जाए बॉलर की पहले गेंद के ऊपर धमाका हुआ है तो अगली बॉल बॉलर पूरी तरह से बैट्समैन के ऊपर हैवी बन चुका है। अजय महाराज की तैयारी और एक बार फिर से सीधे बल्ले से खेला हुआ शॉट है, लंगन के ऊपर कप्तान के पास गेंद, कप्तान ने शॉट खेला है और संभाल की। तो फिलहाल एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 7 के घर में। 51 रनों की अभी भी जरूरत है सुमित भगत तैयार है खेलने के लिए। और इसे उठाने की कोशिश की थी लेकिन यहां गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ, एक तेजी से बॉल आई और तेजी से भी बल्ला चलाया था। इस बार देखा आप सभी ने देखा होगा बल्ले का उन्होंने फेस भी जरूर खोल दिया था लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। गेंद सीधी विकेट कीपर के पास, 2 गेंदे डॉट, एक छक्का खाने के बाद, यानी कि एक सिंगल और एक छक्का, टोटल स्कोर 7। और कट किया गेंद को, पीछे प्रोडक्शन है, रनर का मौका बन सकता है, क्या देखना पड़ेगा, यहां मारो। मुझे ये लग रहा है कि बैकअप पीछे रही है इसके तौर के ऊपर कप्तान ने, ये भी बॉलर ने ये सोचा होगा अगर स्टंपिंग कर सकता हो, अगर निशाना नहीं लगा तो बैकअप नहीं पीछे, इसलिए उन्होंने कह दिया कि जाने दो रन। लेकिन एक तो सिंगल मिला और खाता ओपन किया भगत ने और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 8। कप्तान अक्षय पाटिल एक बार स्ट्राइक के ऊपर, जो व्यक्तिगत 7 पे खेल रहे। नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म और विकेट और शॉट है लेकिन कैच की संभावना है। ओ इस बार थोड़ा यहां लपकने की कोशिश जरूर करने जा रहे थे लेकिन ये भी यहां और यहां मिलेंगे 2 रन जरूर। गुड रनिंग बिटवीन द विकेट। ऐसा लग रहा था अगर ये थोड़ा सा मन में आ गया कि इस कैच को लपक सके लेकिन ये कैच उनसे ये आगे गिर चुकी गेंद, तो जरूर ओवर खत्म हो चुका और पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो यहां अद्य अमित नाइक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखर अलीबाग टीम का टोटल स्कोर पहुंचा 10 पे स्कोर जा चुका है बिना कोई विकेट नुकसान पे। अंगद गेंदबाजी करने के लिए कोटे का पहला और पारी का दूसरा ओवर लेके याचा ढोल और अभी इस बार सुमित भगत गेंद बल्लेबाजी करने के लिए तैयार है। 58 का पीछा करना है, 48 रनों की अभी भी जरूरत है आने वाले 30 गेंदों में। और इसी बीच आगे टप्पा जरूर पड़ा, उसके बाद ये अंपायर ने रिव्यू लिया है तो जरूर तीसरे अंपायर चेक करेंगे।
यस फेयर डिलीवरी. यस, तो ये भी फेयर डिलीवरी. 10 पे स्कोर जा चुका है और शॉट अच्छा खेला हुआ है, गैप में है और सीधा है और ये बिशप में खेला हुआ शॉट, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑन के बीच की इस बार जगह है, सीधे बल्ले से खेला हुआ शॉट और चिन्ह का चौका. बाउंड्री के बदले स्कोर 14 पे जा चुका है. इस बार अक्षय पाटिल के बाद अभी सुमित भगत ने भी ठान लिया है कि ये ठोकम ठोक करना पड़ेगा और ये मैच में परिवर्तन लाना है श्रीजा 11 केपीसी इनामपुरी टीम को, तो विकेट उखाड़ना पड़ेगा, विकेट निकालना पड़ेगा. और फुल टॉस, लोअर फुल टॉस है इस बार, बैकवर्ड स्पेल एक्सी मारेगा के बाहर, जबरदस्त इस बार पैरेलल स्ट्रोक 6 रन. बिलकुल कोहली कोपरचे सन्मान्य आमचे आयवा कॅच ज्यांनी घेतलेले आहे हरेश माली कोहली कोपरचे आपण यायचं आहे. 200 रुपये आपलं पारितोषिक आहे. या नाही कमिटीच्या माध्यमातून ही बक्षीस आहे, तेव्हा हरेश माली आपण यायचं आहे. 20 और एक बार फिर से इस बार यहां लॉन्ग ऑन के ऊपर गेंद पवार जी के पास, एक तो सिंगल मिलेगा, ऑन ड्राइव किया था और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 21-21. विदाउट लॉस से काम चल रहा है. अच्छे एक बार कप्तान स्ट्राइक के ऊपर है और अंगद के इस ओवर की अंतिम बॉल शीश. इस बार आखिरी गेंद और मिस टाइम शॉट है अपने फॉलो थ्रू में और कॉट एंड बॉल इज गॉन एंड दिस कप्तान इज बैक टू द डगआउट. और उन्होंने अपने फॉलो थ्रू में कॉट एंड बॉल किया और जो पिछले मैच में जिन्होंने काफी धुमशक रमना दी थी वही बल्लेबाज अक्षय पाटिल को उन्होंने चलता कर दिया. नए बल्लेबाज अभिजीत ठाकुर, बैटिंग क्रमांक यहां देखा जाए तो 3 पे बल्लेबाजी करने की थी. आने वाले 24 गेंदे मेरे हिसाब से अभी भी शेष है और 37 यानी कि 37 रनों की जरूरत है. रायगढ़ प्रीमियर लीग का ये जलवा आप सभी लोग देख रहे, रबर बॉल प्रतियोगिता का दूसरा साल, नैनोवा मैदान पारगांव का ये खूबसूरत जबरदस्त लोकप्रिय मैदान और इसी मैदान के ऊपर ये आयोजन नियोजन काफी परफेक्ट और करेक्ट है. 21 लॉस ऑफ 1 विकेट. तो 37 यानी की 37 रन चाहिए. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज विजयासाठी. एक बार फिर से अजय गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं, जिनके कोटे का ये दूसरा और पारी का तीसरा ओवर है
और एक बार फिर से इस बार अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट है, पुल जरूर किया है, लेकिन यहाँ स्क्वायर लेग खिलाड़ी गेंद को उठाने के लिए आए मगर सिंगल पे संतुष्ट होना पड़ा और सिंगल के साथ अभिजीत ठाकुर ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का भी खाता ओपन कर दिया, टीम का भी खाता आगे बढ़ा दिया। तो टोटल स्कोर पहुंचा इस बार देखा सिंगल के साथ 22-22। शांत वातावरण में बारिश आती है जाती है और आज के दिन में मुकाबले सही टाइम से पहले खत्म होने जा रहे हैं। सभी खिलाड़ियों का हम स्वागत करें क्योंकि आपने सही टाइमिंग के ऊपर खेला है। ठाकुर, बाय गॉड क्या सिक्सर लगाया यार, डायरेक्ट गाय के इलाके के ऊपर चली गई है, सीधी अंतरिक्ष यस बैंक मैक्सिमम। ओ क्या बात है, जबरदस्त अभिजीत, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश किया और महेंद्र सिंह धोनी स्टाइल की याद। शक्ति तो ट्वेंटी 28 कड़क छक्का देखने को मिल चुका है। जगह से इस बार देखा जाए क्या बेहतरीन स्ट्रोक, वाह। और स्कोर 28-28। और चले चले जाओ, जिस बार यह खुद सरेंडर हो गए, वो जानते थे, घूम के खेलने की कोशिश की लेकिन बॉल बल्ले के बॉटम के ऊपर लग गई है। और फिलहाल इस बार देखा जाए जिस अभिजीत ने छक्का ठोका था अजय को, उसी अजय ने इस बार अभिजीत को चलता कर दिया। विकेट के पीछे विकेट कीपर लब का कैच, कमाल। बिल्कुल 28 लॉस ऑफ 2 विकेट और बेहतरीन अभिजीत ने छक्का लगा और उसके बाद उन्होंने एक जोरदार प्रहार करने की कोशिश की लेकिन विकेट कीपर ने शानदार कैच लपका। जीत मात्रे मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बैटिंग क्रमांक 4 नंबर के ऊपर आ चुके हैं। इन्होंने भी काफी तगड़ी बल्लेबाजी की हुई है पिछले मैच में। अब डू और ए डाई के मैच है दोनों टीम के लिए, या से कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम हारेगी ये तो आने वाला वक्त बताएगा। क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, सज्जनों का खेल है। आरपीएल का ये धमाका आप देख रहे हैं बारिश में, डबल बॉल प्रतियोगिता का ये परफेक्ट आयोजन करेक्ट कार्यक्रम। जीवित भैया यार तू भी आगे ऐसा धमाका किया कि मानो रुकने का नाम नहीं, छक्के के साथ स्वागत दीजिए। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग। और जीवित मात्रे ने छक्के के साथ स्वागत किया और खुद का खाता ओपन कर दिया। स्कोर पहुंचा दिया है 34 के घर में। अब तो मुझे लग रहा है कि जीतने के लिए पालकर साहब 24 रनों की जरूरत होगी। ट्वेंटी 24 रनों की जरूरत है। 24 लाइव इवेंट की क्लियरिटी, सैंडी डीजे, ऑपरेटर एसडीसी, रायगढ़ प्रीमियर लीग आरपीएल, सिक्सर के बॉल, खूबसूरत पारगांव का मैदान, लोगों की उपस्थिति और क्या चाहिए, काम परफेक्ट। मात्रे साहब लगते आपके मन में एक ही छक्के मारकर ही मैच को जल्दी जल्दी फिनिश करो। ये दूसरा छक्के का पाड़ा आ चुका है, रोको मत ठोको। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग।
और जीवित मात्रे ने लगातार 2 छक्के ठोक कर मंसूबा ठान लिया है कि बॉलर को मैं छोड़ने वाला नहीं है, कुछ संदेशा दो, कुछ मुझे फर्क नहीं है। और खरोशे के हमारे अनिकेत जी, उनका भी स्वागत। वीरेंद्र सहवाग जी को एक सवाल पूछा था कि आप ये छक्के क्यों फटाफट मारते, तो उन्होंने कहा था मैं बॉलर को नहीं देखता है, मैं बॉल को देखता हूं। जीवित मात्रे वही कर रहा है, बॉल को देख रहे हो। और इस बार अंगद पीछे जरूर है और अंपायर काले जी ने उसे वाइड घोषित किया। और यस, तो एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 41। 17 रन चाहिए जीतने के लिए, 17 रनों की जरूरत है। ये मुकाबला जीतने के लिए अद्य अमित नाइक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम को। नहीं 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 नहीं, उधर बॉल डाल दी गई तो इस बार बिगड़ी हुई गेंदबाजी, लाइन भटक गई है एक, और फिर से अंपायर ने वाइड घोषित किया। 2 सिक्सर के बाद 2 वाइड, और इस अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है। स्कोर 42-42। 16 रनों की जरूरत है जीतने के लिए 19 बॉल में। आखिरी गेंद शेष है। और बैकफुट जाकर इस गेंद को पुल करने गए थे। प्रॉपर टाइमिंग इतना जितना होना चाहिए उतना नहीं हुआ है, लेकिन मिड विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे हैं। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल। जी ठोमरे पीछे मौजूद थे और इसी के साथ ही ओवर खत्म। तो हम देख सकते 3 ओवर की समाप्ति के बाद अद्य अमित नाइक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का टोटल स्कोर पहुंचा 43 और जीतने के लिए 18 बॉल 15 रन। बिल्कुल ऐसे कई गाने के ऊपर अगर बालाजी सर कोई ऐसा डांस दिखा सकते हैं तो लोग भी खुश हो सकते हैं। तो फिलहाल अंपायर को यही भी मौका है, शाम के टाइम के ऊपर ऐसी अंतिम मैच रहती है तो कोई मनोरंजन भी होना चाहिए। तो फिलहाल 17 यानी कि 15 रन की जरूरत है। मुकेश भाई इस बार देखिए हैंडसम, और हमारे देखिए माथे के ऊपर पूरी तरह से उन्होंने यह तिलक लगाया है, चश्मा है, अंदर चैन भी है, और ये सारी चिक्या बैलाचे मालक आमचे मुकेश भाई। और क्या चाहिए, बस यही तो जिंदगी है। जाना सबको है, जाना सबको है, गेंद को भी जाना है। अंतरिक्ष यस बैंक मैक्सिमम। ठीक है 4x4 अड्डा कुठे ठेवा आर पार करू एकदा, पावर याला म्हणतात। तो फिलहाल मुझे लगता है जीवित मात्रे के बल्ले से तीसरा छक्का आया है। खुद पहुंचे 19 पे, 4 गेंदों का सामना, जीतने के लिए 17 गेंदे, 9 रन की जरूरत नौखार टीम को। खल्लास, और यह भी छक्का आया है। इस बार मिड विकेट के बाहर एक लंबा बिग हिट, और उन्होंने मन में ठान लिया उनके बल्ले से ये 4था छक्का, और जीतने के लिए बस 3 रनों की जरूरत है। अद्य अमित नाइक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम को। क्या कड़क बल्लेबाजी की है जीवित मात्रे ने। लेट आके इस बार देखा जाए हंगामा किया मैदान के अंदर, और उड़ाया, और विनिंग शॉट महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश। 5वां छक्का जीवित मात्रे के बल्ले से आग लगाई, मुकाबला जीता। अद्य अमित नाइक पुरस्कृत स्मरणिका 11
नौखर अलीबाग टीम अजय पाटिल के सेना ने परास्त कर दिया श्रीजा केपीसी नामपुरी टीम को। योगेश पवार के सेना ने भी अच्छा परफॉर्मेंस दिखाया और मजा आया इस बार रायगढ़ प्रीमियर लीग में। हार जीत क्रिकेट का हिस्सा है लेकिन बहुत बड़ा मजा। आणि मगाशी ज्यांनी आयवा कॅच घेतली आमचे कोहली आणि आता पण ज्यांनी आयवा कॅच घेतली असेल त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक आहे। कृपया आपण पारितोषिक घेण्यासाठी यावं।